चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत मूग डाळीच्या सांडग्यांची सुकी भाजी, तेही झणझणीत 2 ते 4 जणांसाठीची। त्यासाठी येथे मी 1 वाटीभर मूग डाळीचे सांडगे घेतलेले आहेत। तसेच लोखंडी पॅनवर 1 चमचा धने आणि 5 लवंगी मिरच्या छान वास येईपर्यंत भाजून घेतल्यानंतर त्यांची मिक्सरमध्ये घालून छान बारीक अशी पूड तयार करून घेतलेली आहे। तसेच पातेल्यामध्ये येथे मी 1 वाटी, ज्या वाटीने येथे सांडगे मोजून घेतलेले आहे त्याच वाटीने येथे 1 वाटी पाणी घालून घेतल्यानंतर अर्धा चमचा मीठ आणि अर्ध लिंबू पिळून घेऊन या पाण्याला छान उकळी फुटायला लागल्यावर यामध्ये परत 1 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि 1 वाटी मूग डाळीचे सांडगे घालून घेऊन त्यांना येथे छान शिजून घेतलेले आहे। जेव्हा या मूग डाळीच्या सांडग्यांचा आकार मोठा होतो आणि ते मऊसूत होतात तेव्हा आपले येथे मूग डाळीचे सांडगे छान येथे शिजून तयार झालेले असतात। तसेच येथे मी 2 चमचे तेल कढईत छान गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊन जे आपण धने आणि मिरचीची पूड तयार केलेली होती ती 2 चमचे घालून घेतल्यानंतर त्यामध्ये हे मूग डाळीचे सांडगे घालून घेऊन ते छान परतून घेण्यास सुरुवात केलेली आहे। तसेच यामध्ये पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घालून घेऊन हे सर्व जिन्नस येथे छान मिक्स करून घेतलेले आहेत। जेव्हा आपण सुरुवातीला या सांडग्यांना कढईत घालतो तेव्हा ते खाली चिटकायला लागतात आणि जेव्हा आपली ही भाजी बनून तयार होते तेव्हा ते खाली चिटकायचे बंद होतात। अशा प्रकारे आपले ते झणझणीत असे मूग डाळीच्या सांडग्यांची सुकी भाजी बनून तयार झालेली आहे। नवनवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। थँक यू।